चिंचपाडा हे एकूण रेग्युलरचे 10 संघ आहेत। दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। गेम ऑन, लेट्स प्ले। गणेश जाधव गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइकिंगला फलंदाज सनी माळी आणि त्याला साथ देतोय फलंदाज संदीप म्हात्रे। संदीप म्हात्रेसाठी सुवर्ण संधी येते। 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आशिष म्हात्रे यांच्याकडून ही सुवर्ण संधी आहे। यह सामना सुरू होतोय। पहिला चेंडू ड्राइव्ह केलाय, मिड ऑफला फील्डर होते त्यांना बीट करून चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने। मिळते फक्त एकच धावे चेंडूवरती। सलगच्या 3 चौकारांसाठी आणि सलगच्या 3 षटकारांसाठी आशिष म्हात्रे यांच्याकडून संदीप म्हात्रे यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे। शनी माली यांच्यासाठी राजा ग्रुप काकडवाल यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे सलगच्या 3 षटकारांसाठी। स्ट्राइकिंगला फलंदाज संदीप म्हात्रे आहेत। डान्सिंग डाऊन द विकेट, लाऊड अपील करतायत आणि ही अपील फेटाळली पंचांनी। कॉडबॅनची अपील केली होती यष्ट्यांच्या पाठीमागे रोहिदास आहेत, ज्या रोहिदासने पहिल्या सामन्यामध्ये एका हातामध्ये झेल पकडला होता। यस फलंदाज आय थिंक बाद आहे आणि यस संदीप म्हात्रेला माघारी परतावं लागतोय हा पहिला धक्का 1 या धावसंख्येवरती खरड 40+ या संघाला। आपला 12th मॅन आपण पाठवायचा आहे, विनंती असेल आशिष 12th मॅन पाठवायचा आहे। मनोज आहेत नवीन फलंदाज ओव्हर द विकेट। क्या बात आहे, स्क्वेअर कट केले परंतु क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पॉइंटला हा झेल पकडलाय। मनोज बॅक टू द पवेलियन लागतोय। अजून एक धक्का खरड 40+ या संघाला। दोन विकेट मिळवलेत आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज गणेश जाधव। नेवालीपाडा 40+ विपक्ष आपण पाहतोय खरड 40+ या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे। पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती नेवालीपाडा 40+ या संघाने। आंबे 40+ या संघाला 4 षटकांमध्ये फक्त 24 धावांवरती थांबवलं होतं। हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज गणेश जाधव। या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक पूर्ण करेल का, कारण की सुरेश जाधवने पहिले मेडन षटक फेकलंय। पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न रोहिदास होते आणि रोहिदासने हा झेल ड्रॉप केलाय। हॅट्रिकची संधी होती आणि हॅट्रिकची संधी गमावली आहे नेवालीपाडा संघाने। मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल 2 बाद 2। संत आणि सावध सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। साईनाथ पाटील फाउंडेशन आयोजित SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन डे नाईट फॉर्मॅट मध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय। गेले कित्येक वर्ष ही स्पर्धा डे मध्ये पाहिली
पुन्हा एकदा ऑन साइडला फटका चांगला आहे, मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, धावबाची संधी, कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाहीये आणि फलंदाज झालाय बाद, धावबाच्या स्वरूपात लागतोय. अजून एक धक्का खरड संघाला आणि खरड संघ पूर्णपणे बॅकफूट वरती येतोय. सोमनाथ बॅक टू द पवेलियन. सो मॅच अप्रतिम गोलंदाजी होते या P1च्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं हे षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. गणेश जाधव हा गोलंदाज, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, शॉर्ट आर्म बॉल केला डीप मध्ये, फिल्डर आहेत मिड विकेटला, चांगलं क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त मिळणार नाहीये, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे खरड 40+ या संघाची 3/3. गणेश यांच्या माध्यमातून आपण ऐकलं या स्पर्धेचे हे टायटल सॉन्ग SP ग्रुप चषक 2024. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आणि प्रत्येक वर्षी नाविन्य असतं या स्पर्धेमध्ये. त्यामुळेच या वर्षी आपण पाहतोय डे नाईट फॉर्मॅट. हाफ ट्रॅकर आहे, व्ही शेप मध्ये खेळतायत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत गणेश जाधव, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा मिळतील चेंडूवरती आणि तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे. काय घडतं मैदानावरती, चेंडू उचलण्यासाठी वेळ घेतला आणि तोपर्यंत अवधी होता 3 धाव पूर्ण करण्याचा आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती. पहिल्या सामन्यामध्ये सुरेश जाधवने मेडन षटक हाताळलं होतं, तो सुरेश जाधव आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती येतोय. या दुसऱ्या षटकामध्ये 3 षटकांचा सामना आहे. चांगली गोलंदाजी नेवालीपाडा 40+ या संघाने केली आतापर्यंत, कारण की दोन्ही संघांना माहिती आहे बक्षीस पात्र हा सामना आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि सरळ जाऊन रोहिदासच्या हातामध्ये विसावतोय. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्या प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत हुक केलाय. गॅप भरपूर मोठी आहे, आउटफील्ड फास्ट, लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर संघर्षाचा शंखनाद करणारा हा संघर्षमय चौकार येतोय. बाळू माळी आहेत आणि त्यांनी हा चौकार लगावलाय. बाळू माळी आणि सनी माळी ही जोडी आपण पाहतोय. एक चांगली पार्टनरशिप बनवावी लागेल या सामन्यामध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लॉफ करण्याचा प्रयत्न केला होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल, चांगलं कमबॅक चौकारानंतर येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती, फक्त आणि फक्त 10. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, रामचंद्र होते शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आणि झेल ड्रॉप झालाय. मिळते 1 धावे चेंडूवरती, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3/11. चांगली गोलंदाजी याही सामन्यामध्ये झाली आहे सुरेश जाधवच्या माध्यमातून. इकॉनॉमिकल गोलंदाजी, आतापर्यंत 8 धावा खर्च केलेत आणि एकही सफलता प्राप्त करू शकला नाहीये.
पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी, पूर्णपणे सरप्राईज केलं या चेंडूवरती बॅट्समनला आणि येतोय हा डॉट बॉल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आहे 3-11. नेक्स्ट मॅच आहे ब्राह्मण करवले बी विपक्ष पागड्याचा पाडा. या 2 संघांमध्ये दोन्ही संघाच्या संगणकांना विनंती असेल टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. रुपेश दादा भगत यांना विनंती असेल दादा आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे SP ग्रुप चषकामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार आदरणीय साईनाथ दादा पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 11. थोडीशी खराब सुरुवात केली कारण की 3 षटकांचा सामना आहे. नेवालीपाडा या टीमची बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. पहिला सामना अवघ्या 2 षटकांमध्ये जिंकला होता नेवालीपाडा 40+ या संघाने. नवीन गोलंदाज आहे किशोर म्हात्रे येत आहेत या अंतिम षटकामध्ये. हाफ ट्रॅकर आहे, शॉर्ट आर्म बॉल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. येतोय हा डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 11. रोहिदास आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे, अप्रतिम क्षेत्ररक्षण करतायत. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे, सोडून दिलं होतं चेंडूला आणि आशाभूत नजरेने पाहतच राहिले पंचांकडे आणि पंचांनी कोणताही इशारा दिला नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 11. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 12. संघर्ष सुरू आहे या सामन्यामध्ये. धावा येत नाहीयेत कारण की चांगली गोलंदाजी होते, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, अचूक लाईनवरती गोलंदाजी. गणेश जाधव, सुरेश जाधव आणि त्यानंतर किशोर म्हात्रेने देखील इम्प्रेस केलंय. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी होते किशोरकडून. पुन्हा एकदा फटका चांगला आपण पाहतो, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ, सीमा रेषेच्या बाहेर. लॉंग लॉंग बिग वे, माइटी इट ह्यूज मॅक्सिमम, इट्स आउट ऑफ दी पार्क. बिग हिट षटकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 18. या फटक्यांची नितांत गरज खरड 40+ या संघाला आहे आणि तो षटकार येतोय फलंदाज सनी माळीच्या बॅटमधून. अजून एक चांगला स्ट्रोक परंतु क्षेत्ररक्षक आहेत, मिस टायमिंग आहे. गणेश जाधव होते लॉंग ऑन सीमा रेषेवरती आणि फलंदाज झालाय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये लागतोय. अजून एक धक्का. बाळू माळी बॅक टू द पवेलियन. मॅच शेवटच्या षटकामधील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 19 आहे. नेक्स्ट मॅच ब्राह्मण करवले बी आणि पागड्याचा पाडा या 2 संघांमध्ये असेल. दोन्ही संघांच्या संगणकांना विनंती आहे टॉससाठी या. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. सामने हे 4 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. अंतिम चेंडू शिल्लक आहे. राईट मोर द विकेट.
पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आहे, व्ही शेप मध्ये खेळतात, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि पायाने हा चेंडू अडवलाय. 2 धावा पूर्ण होतात आणि तिसरी धाव देखील पूर्ण होईल का? धावबाची संधी, फलंदाज झाले बाद. लागतोय अजून एक धक्का. खरड 40+ या संघाला आणि सांघिक यश मिळतंय. पंच काहीतरी इशारा करतायत. बाउंड्री चेक करूया आपण. यस, बाउंड्री चेक करूया. फलंदाज बाद आहे तिसऱ्या धावेसाठी आणि पंचांनी सांगितले की बाउंड्री आपण चेक करूया, कारण की पायाने हा चेंडू अडवला होता. त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये हा चेंडू अडवलाय की नाही त्यासाठी आपण पंचांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. बाउंड्री चेक आपण करूया. पंच सेफ आहे आणि 2+ रनआउट. मिल्टील्या चेंडूवरती 2 धावा आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 21 आणि 22 धावांचं टार्गेट सेट केलंय. या सामन्यामध्ये नेवालीपाडा 40+ या संघासमोर खरड 40+ या संघाने. टॉस आपण करूया. पागड्याचा पाडा आणि ब्राह्मण करवले बी या 2 संघांमध्ये असेल या पुढील सामना. जॉईंट आमच्या सोबत रेग्युलर ग्रामीण मधून आता मॅच सुरू होतील. 10 संघ असतील बघा आजच्या रात्रीमध्ये. त्याच्यातनं पहिलीच लढत आता होणार आहे ती ब्राह्मण करवले बी विरुद्ध पागड्याचा पाडा अशी लढत असेल. आई काइंडली रिक्वेस्ट बोथ द कैप्टन प्लीज फॉर द टॉस. आइए दोनों कप्तान, अगला बिग फाइट मुकाबला होगा. आदरणीय लालचंद्र डोंगरे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सामना 4 षटकांचा आहे. पागड्याचा पाडा आणि ब्राह्मण करवले बी या 2 संघांमध्ये हा सामना असेल. काटाचा कॉल आहे आणि आलाय काटा. टॉस जिंकलाय ब्राह्मण करवले बी या संघाने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानपन्न व्हायचं आहे. सामना 4 षटकांचा आहे. प्रथम निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. 4 षटकांचा सामना आहे. समोर पागड्याचा पाडा एक बलाढ्य संघ आहे, एक नामवंत संघ आहे. तर या संघासमोर काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. SP ग्रुप चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. गेली कित्येक वर्ष आपण ही स्पर्धा डे मध्ये पाहिली, परंतु या वर्षी डे नाईट फॉर्मॅट आहे. या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल? खूप छान आहे, खेळायला पण मजा येईल. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. आमच्या सोबत अमोल आहे. टॉस गमावलाय, प्रथम बॅटिंग करावी लागेल. 4 षटकांचा सामना आहे. किती धाव बनवण्याचा प्रयत्न असेल? 40-45 धावा बनवायचा प्रयत्न करू, कारण की नाईट टुर्नामेंट आहे आणि नाईट टुर्नामेंटला सहज म्हणजे बॉल शिक्षा बाहेर जात नाही. हे मैदानाने ही स्पर्धा तुझ्यासाठी लकी आहे, कारण की अमोल फराडने त्याच्या करिअरमधील पहिली बाईक या स्पर्धेमध्ये मिळवली होती. तर या स्पर्धेमध्ये नक्कीच खेळताना कसं वाटतं? ही स्पर्धा आम्ही आवर्जून डेला असते तरी पण खेळतो आणि नाईटला तर ठेवली तर अति उत्तम आणि चांगलं आयोजन आहे आणि इथे आम्हाला खेळण्याची संधी दिली. मी दादांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि टुर्नामेंट खूप छान आहे आणि मला तर वाटतं मलंगडमधली पहिली टुर्नामेंट असेल नाईटची आणि मलंगडमध्ये अशा टुर्नामेंट व्हायला पाहिजेत आणि दादांनी यावर्षी डेला नाही तर नाईटला ठेवले तर त्यांचं खूप धन्यवाद व्यक्त करतो. तर नक्की शुभेच्छा असतील सामन्यासाठी. टॉस जिंकलाय ब्राह्मण करवले बी या संघाने आणि त्यांनी स्वीकारले क्षेत्ररक्षण आणि इन्व्हाइट केलं बॅटिंग करण्यासाठी पागड्याचा पाडा या संघाला. 4 षटकांचा सामना असेल. विद्यमान सामना सुरू आहे. नेवालीपाडा 40+ आणि खरड 40+ या 2 संघांमध्ये 22 धाव बनवायचे आहेत आणि जेव्हा खेळाचं दुसरे सत्र सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक योगेश मडवी सरांना. थैंक यू सो मच रोशन, बहुत बहुत शुक्रिया. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. 22 रनों का टारगेट, मगर पहले गेंद के ऊपर पहला करारा झटका और पहली विकेट यहां पर प्राप्त करते हुए 3 ओवर का मुकाबला आप बात करेंगे. 3 ओवर में केवल 22 रन डिफेंस करने महेंद्र
मात्रे, जिनकी पहली गेंद खूबसूरत थी, जो कि यहां पर यॉर्कर लाइन की और उसके ऊपर पहली विकेट प्राप्त की। छोटा टारगेट जरूर है मगर गेंदबाजी बेहतर करनी पड़ेगी। लो स्कोरिंग वाला मुकाबला जब भी रहता है तो हमेशा 5 बातें याद रखना। पहली बात, आपको स्टैंडर्ड गेंदबाजी करनी होती है। दूसरी बात, आपको स्टैंडर्ड फील्डिंग करनी होती है। तीसरी बात, आपको अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना है। चौथी बात, विकेट के ऊपर विकेट। और पांचवी बात, दबाव के ऊपर दबाव। ये 5 बातें आपको लो स्कोर में मुकाबला जिता सकती है। तर दरम्यान सन्माननीय योगेशदादा पाटील बोहनोली संघाचे कॅप्टन आहेत. विनंती करेल त्यांना आपण व्यासपीठावरती यावं. आपलं एसपी ग्रुप चषकाच्या वतीनं हार्दिक स्वागत. तो मुकाबले की बात करेंगे. 22 रनों का छोटा सा टारगेट. क्रिकेट में कहते ना कि कोई छोटा या बड़ा टारगेट नहीं रहता, आपको एक अच्छा क्रिकेट दिखाना होता है. फिर एक बार यॉर्क लाइन की गेंद सामने खेला ऑन साइड में, मिड ऑन में सर्कल के अंदर फील्डर थे. एक सिंगल बनी, सिंगल के साथ अकाउंट ओपन होता हुआ नेवालीपाड़ा क्रिकेट टीम का. नेवालीपाड़ा टीम को सपोर्ट करने के लिए अपन मेरे मित्र नीतीश दादा जादव मुकाबला देख रहे हैं, उनका स्वागत करेंगे. नीलेश जादव ये मुकाबला देख रहे हैं, उनका भी स्वागत करेंगे. आज काफी बेहतरीन मुकाबला पहला जीता, उसके बाद ये सेकेंड मुकाबला. खूबसूरत गेंद पड़ने के बाद रफ्तार के साथ तेजी के साथ निकली सीधे विकेट कीपर के दस्तानों में. कोई रन नहीं है. रनों की बात करेंगे तो 3 गेंदे 1 रन 1 विकेट. पहला ओवर करते हुए गेंदबाज महेंद्र मात्रे अच्छे गेंदबाज है और एक अच्छी गेंद पैरों पर की थी. अपील हल्का सा था मगर एक लेग बाय के स्वरूप में रन प्राप्त किया. एक सिंगल के साथ रनों की बात करेंगे 2 रन. अभी भी 20 की आवश्यकता है इस ओवर में. अच्छी गेंदबाजी की, 4 गेंदे केवल 2 रन और 1 सफलता प्राप्त की. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज की बात करेंगे. सलामी बल्लेबाज जल्द लौटे रोहिदास. सुलचन बोइट स्ट्राइक एंड पर बल्लेबाज है. 1 डाउन के खिलाड़ी सुरेश जादव, वो अच्छी फील्डिंग. गेंद को रोका, स्टॉप किया गेंद को. ये बेहतर है, आप गेंद को पकड़ नहीं पाते तो कम से कम गेंद को स्टॉप तो कीजिए. बिल्कुल यहाँ पर वही किया और एक सिंगल के साथ रनों की बात करेंगे. 3 रन 1 विकेट के नुकसान पर. साईनाथ पाटिल फाउंडेशन आयोजित एसपी ग्रुप ट्रॉफी 2024 का शानदार पर्व. डे नाइट फॉर्मेट, 4 लगातार डे नाइट चलने वाली यह प्रतियोगिता. अंतिम गेंद भी बेहतर. डॉट की समाप्ति, एक कामयाब ओवर, सफल ओवर की समाप्ति. जिस ओवर की तलाश थी टीम खरड़ को, वो ओवर पहला पावर प्ले में महेंद्र मात्रे ने फेंका. केवल 3 रन देकर 1 सफलता प्राप्त की. अब 19 की आवश्यकता, 12 गेंदें बची है. चलो खरड़ टीम जल्दबाजी करे. केवल आपको 2 ओवर के लिए 10 मिनट का समय दिया जाता है. 10 मिनट में आपको किसी भी हालत में 2 ओवर फेंकने हैं. इस बात के ऊपर गौर करें. सभी खिलाड़ी इकट्ठा ना आइए प्लीज, कप्तान से गुजारिश होगी. चलो सभी खिलाड़ी इकट्ठा ना आइए प्लीज, तुरंत फील्ड की रचना करें. तो जीत के लिए 22 का टारगेट था. अभी तक तो बने केवल 3 रन. जीतने के लिए अभी भी 19 रनों की आवश्यकता, 12 गेंदें बची है. चलो जल्दबाजी करें, मुकाबला जल्द से जल्द शुरू कीजिए क्योंकि इसके बाद 10 टीमें और खेलने वाली है. यानी कि इसके बाद 9 मुकाबले और होंगे. संदीप मात्रे गेंदबाजी करेंगे. पिछले मुकाबले के हीरो थे जिन्होंने काफी खूबसूरत गेंदबाजी की. वही गेंदबाजी इस ओवर में करते तो फिर एक बार खरड़ टीम इस मुकाबले में मजबूत स्थिति प्राप्त कर सकते हैं. सपना लेकर आए मैदान के ऊपर खरड़ टीम इस ट्रॉफी को जीतने का, क्योंकि इस मुकाबले को जीतते तो एक ट्रॉफी आप घर ले जा सकते हैं. सुपर 3 में आपका प्रवेश होगा. नेवालीपाड़ा टीम भी यही सपना लेकर आई है. इस बार हवा में फील्डर है कवर पॉइंट के ऊपर. जब तक गेंद को पॉइंट में फील्ड करे और तब तक एक सिंगल आई. सिंगल के साथ रन संख्या 4. लक्ष्य 22 रनों का. सिंगल डबल से आपको मुकाबला जीतना बहुत कठिन होगा क्योंकि जीतने के लिए आपको कम से कम एक ओवर में एका चौका या छक्का लगाना पड़ेगा. पहले ओवर में खूबसूरत गेंदबाजी महेंद्र मात्रे ने की. इस बार संदीप मात्रे गेंदबाजी करेंगे. सामने बल्लेबाज
सूरज जादव, फुल टॉस गेंद है, बिल्कुल यहां पर गेंद को हवा में खेला, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, मगर गेंद जब तक फील्ड हो तब तक 2 रन का इजाफा। 2 के 7 रनों की बात करेंगे टीम की टोटल आगे पहुंचते हुए। टोटल स्कोर 6 रन। अभी भी जरूरत बात करेंगे 16 रनों की, अभी भी आवश्यकता होगी 10 गेंदें। यस, चेक करेंगे तीसरे अंपायर पर रिव्यू चेक करेंगे हाइट फैक्टर गेंद की। रन बनेंगे इस गेंद के ऊपर, एक सिंगल, 2 रन आए, सॉरी 2 के 7 रन संख्या 6 के ऊपर। इस बार सिंगल बनी, डबल के लिए प्रयास यहां पर देखना होगा, पहुंचे। एक रन कितनी इंपॉर्टेंट है अब इस मुकाबले में पता चलेगा, क्योंकि मुकाबला जीतने के लिए 22 का टारगेट था, अब बने केवल 8 रन, तो अभी भी 14 की आवश्यकता। 9 गेंदे 14 इंपॉर्टेंट होगा ओवर। ये गेंदबाज संदीप मात्रे का, सामने है बल्लेबाज की बात करेंगे सूरज जादव, उनके आक्रामक खिलाड़ी है। अच्छी गेंद सामने खेला, ऑफसाइड में फील्डर मौजूद, एक के एक्शन में गेंद को उठाए फेंके, मौका, रन आउट का जरूर था मगर पहुंचे क्रीज में। दूसरा रन फिर एक बार पूरा हुआ। 8 गेंदे 12, कमाल का मैच है। मैंने इसलिए कहा था कि यह मुकाबला दिलचस्प जरूर होगा, क्योंकि दूसरी तरफ है नेवली पाड़ा टीम, जिनकी बैटिंग लाइनअप खूब स्ट्रांग है, और इस मुकाबले की बात करेंगे तो गेंदबाजी भी खरड़ टीम की बेहतर है। आप जीतने के लिए 12 की आवश्यकता, रन संख्या 10, 8 गेंदे बची है। 2 गेंदे बहुत इंपॉर्टेंट होगी इस ओवर की। गेंदबाज संदीप मात्रे, सूरज जादव है सेकंड के ऊपर बल्लेबाज। यह अच्छी गेंद, फील्डर है, और मिस फील्ड, पहुंचे, 1 रन पूरा, डबल के लिए फलते, और दूसरा रन भी पूरा किया, बैकअप मिला, रन बने 2 के 7 12, अब चाहिए 10, 7 गेंदों के ऊपर। लगातार यहां पर 4 बार 2 रन दौड़ के निकाले। कितना स्टैमिना, कितनी स्ट्रेटेजी देखिए, अभी भी फिटनेस बहुत खूबसूरत है। 40+, अब देख रहे मैदान के ऊपर लगातार 4 बार 2-2 रन दौड़ के पूरे किए, यानी कि 4 में 8 रन आए। अब चाहिए 7 गेंदे 10 रन। सात गेंदे 10, इंपॉर्टेंट मुकाबला, जीतेंगे तो ट्रॉफी के ऊपर जाएंगे। इतना बड़ा मुकाबला आप देख रहे मैदान के ऊपर। अच्छी गेंद सामने खेला, फील्डर है मौजूद, 1 रन बना, डबल के लिए पलटना चाहते हैं। 2 रन बने, आखिरी ओवर में 8 की आवश्यकता, रन बन चुके कुल 14 रन, और आखिरी ओवर में 8 की आवश्यकता। ऋषिकेश पाटील साहेबांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बघा, यापुढील सामना नक्कीच रेग्युलरचा आहे, आणि त्यामध्ये बघा, जर कोणाला पाण्याची आवश्यकता भासली तर पाणी 12th मॅनच घेऊन जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे। ही सूचना आयोजकांकडून आहे, ती सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा पाणी 12th मॅनच घेऊन जाईल।
आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल 12th मॅनला देखील. यस, उद्या 40+ देखील बंधनकारक असणार आहे. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे. 12th मॅनला देखील ड्रेसिंग कंपल्सरी असेल. तो जीतने के लिए 8 रन की आवश्यकता. आखिरी ओवर गेंदबाजी करेंगे इस ओवर में शनि माली. बिल्कुल यहाँ पर एक अच्छे गेंदबाज है. जानते हैं कि आप ये मुकाबला जीतना है तो 8 रन डिफेंस करने पड़ेंगे. सामने बल्लेबाजी की बात करेंगे तो सुलचन भुइन. वो अच्छी गेंद, ये देखिए मिसफील्ड इज देयर. आप मुकाबला नहीं जीत पाएंगे क्योंकि 4 रन बचाने थे. 12 रन बने 4 और 4 के साथ रन संख्या 18. केवल 4 रन की आवश्यकता. का चौका यहां पर मिलता हुआ और अब यहां पर बड़ी कोशिश. पॉइंट में खिलाड़ी एक सिंगल. डबल की कोशिश नहीं है. जानते हैं आप सिंगल डबल से ही मुकाबला जीतना चाहते हैं. 4 गेंदें बची है, 3 की आवश्यकता. ये नहीं कि मुकाबला हाथ से निकल चुका है. करेक्ट टीम, आप कोशिश कीजिए. सनी माली यहां पर गेंदबाजी अच्छी करेंगे. शायद 1-2 डॉट गेंदे या विकेट फिर एक बार मुकाबले में वापसी जरूर हो सकती है. मगर एक गलती आपको महंगी पड़ी. जो पहली गेंद के ऊपर चौका बना वो काफी महंगा पड़ेगा टीम करेक्ट के लिए. मगर आपको अभी भी धैर्य रखना पड़ेगा. मुकाबला जीतने की कोशिश करनी पड़ेगी. फुल टॉस गेंद सामने खेला. एक सिंगल आई. डबल के लिए पलटना चाहते हैं. यहां पर दूसरा रन पूरा या रन आउट. रन आउट. अब 2 रन की आवश्यकता. 3 गेंदे. एक आध गेंद गेंदे 2 की आवश्यकता. चाहते करेक्ट टीम की यहां से एक डॉट या विकेट आए तो फिर मुकाबले में वापसी हो सकती है. जरूर यह मुकाबला शायद आखिरी गेंद तक देखने मिले. दर्शक भी चाहते यहां पर एक आध गलती कितनी महंगी होती है. करेक्ट टीम भी जान चुके हैं क्योंकि पहले गेंद के ऊपर चौका ना होता तो अब मुकाबला उनके पक्ष में मजबूत होता. और इंपॉर्टेंट विकेट. मैंने अभी भी जिक्र किया कि एक आध डॉट गेंद या विकेट मुकाबले में वापसी दिला सकता है और वही हुआ इस बार. विकेट बनी. इंपॉर्टेंट विकेट मैदान के बाहर. सूरज यादव बैक टू द डगआउट. अब 2 गेंदे, 2 की आवश्यकता. इसलिए तो हम हमेशा कहते हैं कि कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. बिना कुछ के बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. जब तक आखिरी गेंद नहीं डाला जाता और जब तक आखिरी रन नहीं बनाई जाती तब तक कहा नहीं जा सकता कि मुकाबला कौन जीत सकता है. मुकाबला अब 2 गेंदे 2 रन की आवश्यकता. आप करेक्ट टीम तो यही चाहती होगी कि आने वाली गेंद डॉट या विकेट फिर मुकाबला आखिरी गेंद तक. और नेवाली पटेल टीम चाहती कि इस गेंद के ऊपर ही मुकाबला जीते. दोनों ताकतवर टीमें, दर्शक काफी संख्या में मौजूद हैं दोनों टीम के लिए सपोर्ट करने के लिए क्योंकि ये 40+ धमाका आप देख रहे हैं. इसके बाद होगा रेगुलर धमाका मैदान के ऊपर. और एक डॉट गेंद और यहां पर देखना होगा रन भी नहीं मिलेगी शायद और स्ट्राइक भी नहीं क्योंकि ये नियम है. दोनों खिलाड़ी को क्रीज छोड़नी पड़ती. 1 गेंद 2. कमाल का मैच. इसीलिए कहते हैं खुद कर ऊपर भरोसा रखिए. और अब ये देखिए वही मुकाबला आप मैदान के ऊपर देख रहे हैं.
तो सनी माली ने कमबैक किया मैदान के ऊपर दोस्तों। 1 गेंद 2 की आवश्यकता, 3 में 2 की जरूरत थी। अब यहां पर यह मुकाबला आखिरी गेंद तक पहुंचा है। यह मुकाबला जीतकर कौन जाएगा सुपर 3 में, कौन उठाएगा एसपी ग्रुप ट्रॉफी का ये शानदार ट्रॉफी। आखिरी गेंद जोरदार तालियां, 1 गेंद 2, हवा में फील्डर मौजूद। ओ ये कैच ड्रॉप नहीं बल्कि मैच ड्रॉप। जीत लिया मुकाबला नेवालीपाड़ा टीम ने। हाथ में आई हुआ मैच ये गवाते हुए खरड़ टीम पूरी तरह से मुकाबला जीत चुकी थी, क्योंकि एक आसान सा कैच वो ड्रॉप किया और मुकाबला गवाया।